हाय एव्हरीवन. तर शुभ गुरुवार. तर बघा अशी मस्त मॉर्निंग झालेली आहे आणि इकडे पूजा वगैरे झालेली आहे. सकाळी मॉर्निंग झाली बरं का, आता नाही. मी दुपारी ब्लॉग टाकते तर म्हणताला आता कुठली हिची मॉर्निंग. तर असं असतं. तर चला मग माझी डेली रुटीन असं मस्त हळदीचं एक ग्लासभर पाणी पिलं, आंघोळ वगैरे असं घरभर प्रसन्नता होती. असं मस्त विठ्ठलांची गाणी लावली आणि लगेच घेतले गरीबो का चिकन बनाने म्हणजे वांग्याची भाजी. तर चला असं मस्करीचा मुद्दा आहे. तर मस्त मस्त अशी वांग्याची भाजी भरून बनवणार होते मी आज. हे बघा छान छान असं वांग. आणि आज गावरान बेत होता. आम्ही तुम्हाला तर जसं की माहिती आहे आम्ही नाश्ता नाही डायरेक्ट जेवत असतो. मग अशी मस्त वांग्याला फोडणी दिली, एक साईडला भात घातला. म्हटलं दिवसभराचं एकदा स्वयंपाक करून घेतला, एकीकडे भाजी ठेवली, भात शिजला की लगेच घेतल्या भाकरी कराय. अशा थपा भाकरी थापून घेतल्या मस्तपैकी. तर आय एम व्हेरी सुगरण लेडी. तर चला असं तुम्हाला दाखवते. मस्त मस्त अशा भाकरी घेतल्या करून, किती छान भाकरी केल्या. चला तुम्हाला दाखवते. हे बघा अशा मस्त फुल्ल्या भाकरी, एकदम पातळ अशा मस्त घेतल्या भाकरी करून. आणि लगेच मग भाकरी झाल्या की म्हटलं आता तवा गरम आहे, थोडंसं तोंडीला अशा भरव्या मिरच्या करावं म्हटलं. त्या जाड्या नाही का मोठ्या मिरच्या असतात त्यावाले घेतल्या आणि त्यात मस्त असं सारंग वगैरे भरलं शेंगदाण्याचं आणि मस्त असं तडका दिला की वाव एकच नंबर. मग तिकडं तडका दिवसपर्यंत इकडं माझ्या पोरीचं म्हटलं नाही का वाप त्यात मिरच्या, तोपर्यंत तिच्या स्कूलची तयारी करून द्यावं. एकच काम करून हाऊस व्हायला जमत नाही. तर हिची केस बांधून दिले बघा अशी मस्त. पिल्लूला माझ्या स्कूलला जायचं आहे आणि माझ्या पिल्ल्याला खूप मोठ्या नजर लागली, तुम्हाला पुढे दाखवते चला. तर हे बघा इकडं मस्त अशा तडका वगैरे झालेला आहे आणि आपल्या मिरच्या मस्तपैकी झाल्यात. वांग्याची भाजी वाव एकच नंबर. हे बघ हा. आणि आजकाल माझं थोडंसं मूड आज थोडंसं हे वाटते. वांग बघा मस्त शिजलं, इकडं भाकरी झाल्यात, भात झालाय. तर चला मग आम्ही मस्त असं जेवले. आणि बघा माझ्या मोठ्या पिल्लीचा काल नाही का एका रिक्षा गाडीवाल्याने धडकलं आणि माझ्या बाळाला एवढं लागले, त्याचाच मूड आम्हाला दोघाला एवढं टेन्शन. असं माझ्या सोन्यासारख्या लेकराला बघा किती सारं लागले. गुडघे नशीब थोडक्यात वाचले, दोन्ही गुडघे फुटलेत. कॉलेजच्या बाहेर बस स्टॉपला थांबली होती आणि गाडीवाल्यांनी धडकलं म्हटली. तर तिची फ्रेंड आणि ती थांबल्या होत्या, तर दोघीला पण जास्तच लागलं. एवढं माझं मन उदास आहे कालपासून सांगू. बघा माझं सोन्यासारखं पिल्लू कसं बसलंय शांत. आज गेला असतं कॉलेजला, कोणाची नजर लागते काय माहीत. म्हणून मी तिला ब्लॉगमध्ये जास्त दाखवतच नाही, छान दिसतं म्हणून नजर लागते तिला लगेच. मग मस्त कपडे धुवायला गेली आणि कपडे धुतले ना मग बाकीची कामं नंतर करता येते. कपडे धुवायचं मला काय माहिती खूप मोठं काम असं वाटतं. कपड्याचं खूप मोठं म्हणजे खूपच डोक्यावर ओझं. मग गेले अशी मस्त पटापटा कपडे धुवून